नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचे संजय द रायझिंग स्टार या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्र हो, तुम्ही पाहत आहात की मी आता सध्याला माझ्या शेतामध्ये आहे, गावाकडे आहे। तर गावाकडे येण्याचं एक असं कारण होतं मित्रांनो, तर मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझे नवीन घेतलेल्या 15 एकर शेतामध्ये 3 एकर कांदा लागण केली होती। कांदे काढणीला आलेले आहेत आणि ते कांदे काढण्यासाठी म्हणून मी गावाकडे आलेलो आहे। तर तुम्ही पाहू शकता इकडे पाठीमागं हे सर्व संपूर्ण शेत आहे, हे 15 एकर क्षेत्रामधलंच आहे। तर हे आता आपण इथं या ठिकाणी ड्रिप वगैरे टाकताना तुम्हाला दिसत असेल, ह्या ड्रिपच्या नाळ्या वगैरे आपण या ठिकाणी टाकून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। तर मी काय करतो मित्रांनो, तुम्हाला मी माझ्या मोबाईलच्या बॅक कॅमेऱ्याच्या सहाय्याने तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे व्हिडिओ चांगल्या क्वालिटीचा बनेल। तर मित्र मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता कांद्याच्या रानामध्ये आलेलो आहे। तर हे कांदा आहे, तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी हे कांदा काढणीला आलेला आहे, पूर्ण पात गळून पडलेली आहे खाली। आणि आता आज उद्या बायका येतील कांदे काढण्यासाठी, हार्वेस्टिंगसाठी। तर 3 एकर कांदा लागण केली होती मित्रांनो। कांद्याचा गड्डा कसा झालेला आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। हे असा आहे कांद्याचा गड्डा, एकसारखा असा कांद्याचा गड्डा आहे। तुम्हाला मी दाखवतो, आणखीन दाखवतो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर हा आहे कांद्याचा गड्डा, तो जवळपास मित्रांनो आपल्या एका हातात मावणार नाही एवढ्या आकाराचा कांदा आहे। साधारणतः 3 ट्रक माल निघेल अशी अपेक्षा आहे। पाहू आता किती निघतोय तो, झाल्यानंतर समजेल आपल्याला। तर बऱ्यापैकी तुम्ही पाहिला तर कोणताही कांदा काढला तर तुम्हाला तो त्याच साईजमध्ये कांदा दिसेल। हे पाहू शकता या ठिकाणी, हे असा आहे कांदा। तर मित्रांनो हे सगळं संपूर्ण 3 एकराचा कांद्याचा प्लॉट आहे। तर हे आज हार्वेस्टिंगला आलेलं आहे। आज उद्या कांदा काढण्यासाठी बायका येतील। थोडासा बायकांचा प्रॉब्लेम आहे, एकतर ऊन भरपूर आहे आणि कामं एवढी जोरात चालू आहेत शेतामध्ये की बायकासुद्धा मिळत नाहीत कामाला, अशी अवस्था आहे सध्या शेतकऱ्याची। तर आपण खाली मी तुम्हाला मगाशी दाखवलं तिथं द्राक्ष लावतोय आणि ह्याही रानात म्हणजे ह्याही प्लॉटमध्ये कांदा काढून झाल्यानंतर इथं सुद्धा द्राक्ष लावतोय। असं टोटल एकूण 6 एकर क्षेत्र या ठिकाणी आपण नवीन बाग लावतोय। एकूण हा 15 एकराचा प्लॉट आहे, तुम्ही पाहू शकता। हे सर्व एकूण 15 एकराच्या प्लॉटमध्ये आपण 6 एकर या ठिकाणी नव्यानं बाग उभा करतोय आणि आपली पहिलीची जुनी बाग 4 एकर, असे एकूण 10 एकर द्राक्ष बाग आपण लावणार आहोत। तर मित्रांनो तुम्हाला मी जसं सांगितलं होतं की आज उद्या कांदे काढण्यासाठी बायका येतील, तर आज शेतामध्ये बायका आलेल्या आहेत। जवळपास 40भर बायका आहेत, कांदे काढण्यासाठी आलेले आहेत आणि कांदे काढणीचं काम चालू झालेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी। तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, हे बघा कांदे काढण्याचं काम चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी जवळपास 40भर बायका आपण बोलावलेल्या आहेत। दर दिवसभर आपण कांदे काढणीचं काम करणार आहोत, म्हणजेच की सकाळी 8 ते संध्याकाळच्या 5-5:30 पर्यंत आपण कांदे काढणीचं काम चालू ठेवलेलं आहे किंवा ठेवणार आहे। तर साधारणतः एक 3 ते 4 दिवस लागतील अशा प्रकारे कांदे काढण्यासाठी आणि कांद्याची पात चिरून वगैरे आपल्याला संपूर्ण हार्वेस्टिंग करण्यासाठी। आता जसा कांदा चिरला जाईल तशा पद्धतीनं आपण कॅरेट बायकांच्या समोर ठेवलेले आहेत। जसं कॅरेट भरेल तो तसाच कॅरेट उचलायचा आहे आणि या ठिकाणी ट्रॅक्टर आपण 2-3 ट्रॅक्टर ठेवलेले आहेत शेतामध्ये। जसं आपले कॅरेट भरेल तसा तो कॅरेट उचलायचा आणि ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये टाकायचा आहे आपल्याला। आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी येऊन दुसऱ्या ठिकाणी आपण कांद्याचा स्टॉक करत आहोत। कारण या ठिकाणी जर पाऊस वगैरे आला तर रानामध्ये गाडी येणार नाही,
किंवा खूप अडचण होईल या कारणाने आपण आपल्या घराकडे म्हणजेच थोडंसं माळरानावरती आपण कांदा नेऊन टाकतोय। त्या ठिकाणीच आपण सावली वगैरे केलेली आहे कांदा टाकण्यासाठी। तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण ट्रॉलीमध्ये भरून घेऊन जाणार आहोत दुसऱ्या ठिकाणी। तर पाऊससुद्धा अवकाळीचा सारखंच जोर धरलेला आहे त्यानं। येणाऱ्या 2 आठवड्याभरामध्ये खूप बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि भरपूर असा त्राससुद्धा झालेला आहे ह्या कांदे काढणीच्या दरम्यान। तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी सर्व कांदे काढणी किंवा कापणी एकत्रच चालू आहे। तर अशा प्रकारे एकूणच आमचं कामकाज चालू आहे आणि आज हे सर्व कांदे काढून झाल्यानंतर आपण याच ठिकाणी द्राक्षेसाठी चरासुद्धा मारणार आहोत। कारण याच्याच खालचा प्लॉट आपण मगाशी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा आपण द्राक्षे लावणार आहोत। म्हणजेच मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं की रानामध्ये ड्रीपच्या नळ्या अंतरलेल्या होत्या, तर ते त्याच ठिकाणी आपण आता द्राक्षाची रोपं लावणीला सुरुवात करत आहोत। आणि हे कांदासुद्धा काढून झाल्यानंतर याही ठिकाणी आपण रोपं लावण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हे सर्व कांदे वगैरे काढून रानाची मशागत करून या ठिकाणी आपण JCB बोलवून, आपला स्वतःचाच JCB आहे मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये आता तो भाड्याने गेलेला आहे JCB, तो आपण बोलवून घेऊन या ठिकाणी आपल्या चारा वगैरे काढून घेऊन या ठिकाणी नवीन द्राक्षाची बाग टाकायचा म्हणजे प्लॅन जवळपास फायनल झालेला आहे। खालची बाग तर पूर्ण ड्रिप वगैरे टाकून झालेले, ठिबक वगैरे टाकून झालेले, आता फक्त रोपांचीच लागण करणं बाकी आहे। तेही तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पण तत्पूर्वी मित्रांनो, हे सर्व कांदा काढणीचं कसं काम चालू आहे हे सर्व तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आणि आम्ही आता ज्या दिशेने चाललेलो आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला मी आमचं शेत तलाव आहे, तुम्ही पाहू शकता हे कांदे अशा प्रकारे हे कांदे आहेत। तर तुम्ही जवळपास तुम्हाला असा व्हिडिओमध्ये तुम्हाला कांदा छोटाच वाटतोय, पण ॲक्च्युली ना तो कांदा खूप मोठा आहे। मी 2 कांदे टाकून पारड्यामध्ये वजन करून पाहिलं तर ते साधारणतः 794 ग्रॅम 2 कांद्याचं वजन भरलेलं। तर मित्रांनो, तुम्ही अंदाज लावू शकता की कांद्याचं म्हणजे साईज काय असेल किंवा वजन काय असेल। साधारणतः 400च्या जवळपास कांद्याचं वजन आहे एका कांद्याचं, म्हणजे जवळजवळ अर्धा किलोच्या दरम्यान, थोडंसं कमी। तर अशा प्रकारे कांदा आहे आणि खूप चांगल्या प्रकारे कांदा यावर्षी आपल्या शेतामध्ये पिकलेला आहे। कारण आपण शेतामध्ये खतं वगैरे, रासायनिक खतं म्हणा किंवा रासायनिक खतांचा खूप कमी वापर केलेला आहे आपण शेणखतं आणि ऑर्गॅनिक खतांचा खूप जास्त प्रमाणात वापर केलेला आहे। त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण या कांद्याला ठिबक केलेलं होतं। म्हणजे ज्या वेळेला आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडेल त्यावेळेला आपण ठिबकनं पाणी सोडायचं या दृष्टिकोनातून आपण पूर्ण ओप्यामध्ये, सारट्यामध्ये ड्रीप जवळपास 1-1.5 फुटाच्या अंतरावरती आपण ड्रीप अंतरल्या होत्या आणि त्या ड्रीपच्या सहाय्याने आपण पाणी देत होतो। हे आहे आपलं शेततलाव। साधारणतः एक 15 फूट खोल आहे हे। तुम्हाला असं वाटत असेल हे छोटंसं, पण साधारणतः 100 बाय 75 असं हे आपलं शेततलाव आहे आणि याची खोली आहे जवळपास 15 फुटापेक्षाही जास्त। तर हे एकदा भरलं तर साधारणतः आपले हे 15 एकर बाग 2 वेळा, म्हणजे 15 एकर रान 2 वेळा, संपूर्ण 15 एकर रान पाणी पुरेल इतकं पाणी आहे साठतं यामध्ये। तर एकूण आपल्या 2-3 बोर आहेत आणि थोडंसं उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी कमी झालेलं आहे मित्रांनो, पण त्यातून आपण कसं बसं आपण कांद्याचं पीक आपण संपूर्ण काढलेलं आहे। त्याच्यावरती आता नव्यानं द्राक्षाची बाग या ठिकाणी उभा करणार आहोत। तर मित्रहो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण त्या कांद्याच्या रानातून कांदा कापून ट्रॉलीमध्ये टाकून आपण या ठिकाणी आणून टाकलेलं आहे। या ठिकाणी आपण कांद्याला थोडीशी शेडनेट वगैरे मारून सावली वगैरे करण्यात आलेली आहे आणि आपलं या ठिकाणी बेदाण्याचा रॅकसुद्धा आहे। तर आपण या ठिकाणी आणून ठेवलेलं आहे। साधारणतः तुम्ही पाहू शकता
किंवा आणि हे कांदा आपण स्टोर करून ठेवायचा असा विचार करतो आहे, कारण मार्केटमध्ये कांद्याचा दर खूपच खाली आलेला आहे आणि सध्याला या दरानं द्यायचं कांदा देणे म्हणजे त्याचा खर्चही निघणार नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं हे तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समधून कळवा मित्रांनो. कांदा स्टोर करून ठेवावं की आता विकून टाकावं, तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समधून नक्की कळवा मित्रांनो. आणि हे एकूणच आमचे कांदा पीक व्यवस्थापन आणि कांदा काढणी हे कसं वाटलं तुम्हाला. जर आमचा कांद्याचा प्लॉट किंवा कांदा किंवा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेससुद्धा करा मित्रांनो. तर जसं की मित्रांनो मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं खालच्या प्लॉटमध्ये रोपं लावून बाकी आहे, तर तेही सुद्धा आता रोपं लागण चालू झालेलं आहे. तर पाहू शकता या ठिकाणी. तर मित्रांनो कसा वाटला माझा आजचा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेससुद्धा करा. तर चला मित्रांनो पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.